प्रश्न पहिला, नाथसागर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? नाथसागर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, छत्रपती संभाजीनगर. नाथसागर हे धरण छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आहे. प्रश्न दुसरा, वांझपणा कशाच्या कमतरतेमुळे येऊ शकतो? वांझपणा कशाच्या कमतरतेमुळे येऊ शकतो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, ई जीवनसत्वाच्या अभावामुळे. वांझपणा हा ई जीवनसत्वाच्या अभावामुळे येऊ शकतो. प्रश्न तिसरा, खालीलपैकी कोणत्या रक्तगटाचे रक्त सर्व रक्तगटाच्या मनुष्यास देता येऊ शकतो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, ओ. ओ हा रक्तदाता सर्व योग्य रक्तदाता आहे. प्रश्न चौथा, खालीलपैकी कोणता रोग विषाणूमुळे होतो? खालीलपैकी कोणता रोग विषाणूमुळे होतो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, पोलिओ हा रोग विषाणूमुळे होतो. प्रश्न पाचवा, खालीलपैकी कोणत्या वनस्पतीचे पान हे संयुक्त पानाचे उदाहरण आहे? खालीलपैकी कोणत्या वनस्पतीचे पान हे संयुक्त पानाचे उदाहरण आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, बाबूळ. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, बाबूळ. प्रश्न सहावा, भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ हरगोविंद खुराना यांचे संशोधन डॅश विषयी आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक, कृत्रिम जनुक. प्रश्न सातवा, भारताने एकाच वेळी 104 उपग्रह प्रक्षेपित करून कोणत्या देशाचा विक्रम मोडला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, रशिया. भारताने एकाच वेळी 104 उपग्रह प्रक्षेपित करून रशिया देशाचा विक्रम मोडला. प्रश्न आठवा, जूल हे कशाचे एकक आहे? जूल हे कशाचे एकक आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, कार्याचे एकक आहे. जूल हे कार्याचे एकक आहेत. प्रश्न नववा, बायोगॅसमध्ये सर्वाधिक प्रमाण कशाचे असते? बायोगॅसमध्ये सर्वाधिक प्रमाण कशाचे असते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, मिथेन. बायोगॅसमध्ये सर्वाधिक प्रमाण हे मिथेनाचे असते. प्रश्न 10वा, चांदीची संज्ञा काय आहे? चांदीची संज्ञा काय आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, एजी. एजी हे चांदीची संज्ञा आहे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. प्रश्न 11वा, सिल्वर ब्रोमाइडचा उपयोग प्रामुख्याने कोणत्या उद्योगात करतात? सिल्वर ब्रोमाइडचा उपयोग प्रामुख्याने कोणत्या उद्योगात करतात? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, छायाचित्रण. प्रश्न 12वा, लोकायुक्त ही संस्था डॅश स्तरावर काम करते? लोकायुक्त ही संस्था डॅश स्तरावर काम करते? तर योग्य उत्तर आहे लोकायुक्त संस्था ही राज्य स्तरावर काम करते. ऑप्शन क्रमांक सी, राज्य स्तरावर. प्रश्न 13वा, भारतीय संविधान केव्हा लागू करण्यात आले आहे? भारतीय संविधान केव्हा लागू करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 26 जानेवारी 1950 रोजी. 26 जानेवारी 1950 रोजी. प्रश्न 14वा, एकलहरे हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? एकलहरे ही औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, नाशिक. एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र नाशिक येथे आहे. प्रश्न 15वा, आधुनिक मराठी कवितेचे जनक हा मान कोणाला दिला जातो? आधुनिक मराठी कवितेचे जनक हा मान ऑप्शन क्रमांक ए, केशवसूत यांना दिला जातो. ऑप्शन क्रमांक ए, केशवसूत यांना दिला जातो हा मान. प्रश्न पहिला, झाडाचे वय कशावरून ठरवतात? झाडाचे वय कशावरून ठरवतात? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, झाडाच्या बुंद्याच्या आतील वर्तुळावरून ठरवले जाते. प्रश्न दुसरा, आवाजाची गती खालीलपैकी कोणत्या माध्यमामध्ये सर्वात जास्त असते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, घन. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, घन. प्रश्न तिसरा, टिमटिंब शरीर बांधणीसाठी म्हणजेच बॉडी बिल्डिंगसाठी आवश्यक घटक आहे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, प्रोटीन्स म्हणजेच प्रथिने. शरीर बांधणीसाठी खूप आवश्यक घटक आहेत. प्रश्न चौथा, आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो?
तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ग्वायटर. आयोडीनच्या कमतरतेमुळे ग्वायटर हा आजार होतो. प्रश्न 5वा, जमिनीवरून हवेतील लक्ष्याचा वेध घेऊ शकणारे क्षेपणास्त्र कोणते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी त्रिशूल. जमिनीवरून हवेतील लक्ष्याचा वेध घेऊ शकणारे क्षेपणास्त्र त्रिशूल आहे. प्रश्न 6वा, शिसे या धातूचा वापर टिमटिंबसाठी होतो. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दारुगोळा तयार करणे. प्रश्न 7वा, इन्सुलिन हे संप्रेरक म्हणजेच हॉर्मोन कुठल्या अवयवापासून निर्माण होतो? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए स्वादुपिंड. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए स्वादुपिंड. प्रश्न 8वा, पाण्याच्या शुद्धीकरणासाठी कोणता रासायनिक मूलद्रव्य वापरले जाते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी क्लोरीन. पाण्याच्या शुद्धीकरणासाठी क्लोरीन या रासायनिक मूलद्रव्याचा वापर केला जातो. प्रश्न 9वा, गोबर गॅस मध्ये खालीलपैकी कोणता वायू असतो? गोबर गॅस मध्ये खालीलपैकी कोणता वायू असतो? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मिथेन. गोबर गॅस मध्ये मिथेन हा वायू असतो. प्रश्न 10वा, हसविणारा वायू कोणास म्हटले जाते? हसविणारा वायू कोणास म्हटले जाते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए नायट्रस ऑक्साईड. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए नायट्रस ऑक्साईड. प्रश्न 11वा, मानवी शरीरातील एकूण हाडांची संख्या टिमटिंब एवढी आहे. मानवी शरीरातील एकूण हाडांची संख्या टिमटिंब एवढी आहे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 206. मानवी शरीरात एकूण 206 हाडे आहेत. प्रश्न 12वा, दो बूंद जिंदगी के हे कोणत्या आजार प्रतिबंधक जाहिरातीचे घोषवाक्य आहे? दो बूंद जिंदगी के हे पोलिओ या प्रतिबंधक जाहिरातीचे घोषवाक्य आहे. प्रश्न 13वा, पाण्याचा उत्कलनांक किती असतो? पाण्याचा उत्कलनांक किती असतो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 100 डिग्री सेल्सिअस. पाण्याचा उत्कलनांक हे 100 डिग्री सेल्सिअस इतका असतो. प्रश्न 14वा, हवेचा दाब मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात? हवेचा दाब मोजण्यासाठी ऑप्शन क्रमांक डी बॅरोमीटर. बॅरोमीटर या उपकरणाचा वापर केला जातो. प्रश्न 15वा, क्षयरोग हा रोग कशामुळे होतो? क्षयरोग हा कशामुळे होतो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए जीवाणू. क्षयरोग हा जीवाणूमुळे होतो. प्रश्न पहिला, राज्य सरकारच्या स्वस्त धान्य दुकानातून धान्य वितरण करण्यासाठी कोणती संगणक प्रणाली वापरण्यात येते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ई पॉस. प्रश्न दुसरा, प्रधानमंत्री स्वनिधी योजना कोणत्या घटकासाठी राबविण्यात येते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए शहरातील फेरीवाले. जे शहरातील फेरीवाले असते त्यांच्यासाठी राबविण्यात आले. प्रश्न तिसरा, महानिर्मितीचा राज्यातील फ्लोटिंग सोलरचा पहिला प्रकल्प कोठे उभारण्यात येणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए चंद्रपूर. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए चंद्रपूर. प्रश्न चौथा, खालीलपैकी कोणता रोग विषाणूमुळे होतो? खालीलपैकी कोणता रोग विषाणूमुळे होतो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पोलिओ हा रोग विषाणूमुळे होतो. प्रश्न 5वा, खालीलपैकी कोणत्या वनस्पतीचे पान हे संयुक्त पानाचे उदाहरण आहे? खालीलपैकी कोणत्या वनस्पतीचे पान हे संयुक्त पानाचे उदाहरण आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी बाबूळ. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी बाबूळ. प्रश्न 6वा, भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ हरगोविंद खुराना यांचे संशोधन डॅश विषयी आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 कृत्रिम जनुक. प्रश्न 7वा, भारताने एकाच वेळी 104 उपग्रह प्रक्षेपित करून कोणत्या देशाचा विक्रम मोडला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी रशिया. भारताने एकाच वेळी 104 उपग्रह प्रक्षेपित करून रशिया देशाचा विक्रम मोडला. प्रश्न 8वा, जूल हे कशाचे एकक आहे? जूल हे कशाचे एकक आहे?
तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, कार्याचे एकक आहे. जूल हे कार्याचे एकक आहेत. प्रश्न 9. बायोगॅसमध्ये सर्वाधिक प्रमाण कशाचे असते? बायोगॅसमध्ये सर्वाधिक प्रमाण कशाचे असते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, मिथेन. बायोगॅसमध्ये सर्वाधिक प्रमाण हे मिथेनाचे असते. प्रश्न 10. कुणाला राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, राज्याचे राज्यपाल. प्रश्न 11. आधुनिक मराठी कवितेचे जनक हा मान कुणाला दिला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, केशवसूत. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, केशवसूत. प्रश्न 12. पतन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पतन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, उन्नती. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, उन्नती. प्रश्न 13. दक्षिण आफ्रिकेतून परत आल्यानंतर महात्मा गांधींनी सत्याग्रह यात्रा कुठून सुरू केली? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, चंपारण्य येथून सुरुवात केली. प्रश्न 14. कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची पहिली राजधानी होती? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, राजगड. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, राजगड. प्रश्न 15 आणि शेवटचा प्रश्न. संत एकनाथ महाराज यांचे समाधीस्थळ कोठे आहे? संत एकनाथ महाराज यांचे समाधीस्थळ कोठे आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, पैठण.